Hey guys, good morning. Have a nice day. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Me, right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. This is Bashweshwar Kalgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very interesting and spiritual topic, and today's video is going to very significant. That's why don't skip the video and watch full video. Okay, and guys, before we starting today's topic, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you. Now let's start today's topic, how to be happy every day. म्हणजेच आपण दररोज आपला जो दिवस आहे तो आनंदात कसा घालवायचा याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी देवादिदेव महादेवजी आणि बुद्धिदाता गणेशजी यांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांना वंदन करून आपण आपला व्हिडिओ लेक्चर सुरुवात करूया. ओम गगनपते नमः. ओम नम शिवाय. तर मित्रांनो, सुख करता दुःख हरता विघ्नाचा विनाश करणारा गौरीपुत्र गणेश आणि या विश्वाचे सर्वे सर्वा त्रिखंडाचे स्वामी, हे विश्वनिर्माते देवांचेही देव महादेवजी यांना नमन करून आणि यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करणार आहोत. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे बघा, म्हणजे हाऊ टू बी हॅपी एव्हरी डे. आपण दररोज आपला जो दिवस आहे तो आनंदात कसा घालवू शकतो किंवा घालवण्याची गुरुकिल्ली म्हणूया किंवा गुरुमंत्र म्हणूया. म्हणजे प्रत्येक दिवस जर आपल्याला आनंदी व्हावासा वाटत असेल तर आपण काही स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत. आणि देर आर 7 स्टेप्स, म्हणजे एकूण 7 स्टेप आहेत. त्या जर आपण दररोज फॉलो केल्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, तर आपला दिवस अतिशय आनंदात, सकारात्मक, उत्साहात आणि एकदम एनर्जेटिक जाणार, यामध्ये शंकाच नाही आहे. तर त्या स्टेप कुठल्या आहेत बघूया. फर्स्ट स्टेप, वोक अप अर्ली इन द मॉर्निंग ॲट ब्रह्मा मुहूर्त. म्हणजे आपल्याला आपल्याला दररोज पहाटे साधारणतः 5 वाजता तरी उठायचं आहे किंवा 5:30 पर्यंत. म्हणजे सकाळचा जो 3:30 ते 5:30 हा जो वेळ आहे याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. आणि ब्रह्ममुहूर्तावर जो व्यक्ती उठतो त्याला या ब्रह्मांडाची किंवा या परमेश्वराची पूर्ण ऊर्जा त्याला प्राप्त होत असते. म्हणून लवकर उठलं पाहिजे. तर साधारणतः आपण ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. साधारणतः 3:30 ते 5:30च्या दरम्यान. म्हणजे वोक अप अर्ली इन द मॉर्निंग ॲट 5:50, म्हणजे 5:30ला आपण उठायचं आहे. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय आहे, व्हेन वी वोक अप फर्स्ट यू सी युअर 2 आर्म्स अँड से धिस मंत्र. उठल्या उठल्या आपल्याला काय करायचं आहे, आपण उठून आपल्या त्या आसनावरच बसायचं आहे आणि आपल्या दोन्ही तळव्याकडे पाहायचं आहे. फर्स्ट यू सी युअर 2 आर्म्स, म्हणजे दोन्ही तळहात आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे तळहाताकडे असं असं या पोझिशनमध्ये बघायचं आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे. कुठला मंत्र आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुली तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. म्हणजेच
कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदो, प्रभाते करदर्शनम. हा मंत्र म्हणायचा. जर आपल्याला काही कारणानं हा मंत्र लक्षात राहत नसेल, तर आपण आपले जे इष्टदैवत आहेत, म्हणजे आपण ज्या देवाला पूजतो किंवा ज्या देवावर आपली प्रचंड श्रद्धा आहे, त्या देवाचं नामस्मरण करायचं आणि त्या हाताचं दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शन घेऊन तिसरी स्टेप काय करायचं आहे, त्यानंतर अ, आपण दर्शन घेऊन पूर्ण हात अलगदपणे आपल्या चेहऱ्यावर असा, डोळ्यावर, पूर्ण चेहऱ्यावर असा फिरवून घ्यायचा आहे. ही झाली दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप काय करायची आहे, त्यानंतर आपल्याला पृथ्वी मातेचं म्हणजे हे भूमीचं ज्याच्यावर आपण रात्रभर आपल्याला ज्या मातेनं आपल्या कुशीत आनंदात म्हणजे अगदी मांडीवर कसं आपण आईच्या झोपतो, तसं आपण धरणी मातेवर रात्र आपली आनंदात घालवलेली असते किंवा अ, अ, झोपून आपल्याला आराम मिळालेला असतो. तिला धन्यवाद देण्यासाठी पृथ्वी मातेचं दर्शन घ्यायचं. ही झाली तिसरी स्टेप. त्यानंतर चौथी स्टेप काय आहे? आता आपण साधारणतः 5:30ला उठलो. ह्या सगळ्या विधी झाले 5 मिनिटं झाली. म्हणजे आपलं करदर्शन करणं किंवा भूमीचं दर्शन घेणं. तर त्यानंतर आपल्याला थोडासा व्यायाम वगैरे करायचा असला किंवा मेडिटेशन करायचं असलं किंवा जॉगिंगला जायचं असलं, ह्या सगळ्या विधी उरकून यायचे आहेत. कधी? अगदी 6:30 पर्यंत म्हणजे 1 तासभरात. म्हणजे आपल्या ज्या प्रातर्विधी ज्या काही असतील त्या सगळ्या उरकून आपल्याला स्नान करायचं आहे. स्नान करून आपल्याला काय करायचं आहे? आपली तिसऱ्या स्टेपमध्ये हां, चौथ्या स्टेपमध्ये तर एका तांब्याच्या तांब्या धातूच्या तांब्याच्या तांब्यामध्ये जल घ्यायचं आहे अंघोळ केल्यानंतर. जर तांब्या उपलब्ध नसेल तर आपण अगदी स्टीलचा किंवा पितळीचा घेऊ शकतो. त्यामध्ये जल घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळदीची चिमूटभर हळद टाकायची किंवा हळद नसेल किंवा अ, उपलब्ध नसेल तर आपण कुंकूही टाकलं तर चालतं. एक चिमूटभर कुंकू टाकायचं आहे आणि सूर्याला म्हणजे सूर्य महाराज यांना अर्घ्यदान द्यायचं आहे. म्हणजे लगेच आपण ते तांब्या घेऊन आपल्या बाल्कनीमध्ये म्हणजे जिथून सूर्य महाराजांचं दर्शन होतं त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सूर्याला अर्घ्यदान द्यायचं आहे. म्हणजे सूर्यांना पाणी, जल अर्पित करायचं आहे. ते कुंकू मिश्रित किंवा हळद मिश्रित. ही झाली चौथी स्टेप. परंतु आपण सूर्या महाराजांना जल अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा आहे. कुठला? तर गायत्री मंत्र म्हटला तरी चालेल. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तर हा गायत्री मंत्र म्हणून सूर्य महाराजांना आपण जल अर्पण करायचं आहे. जर आपल्याला गायत्री मंत्र म्हणता येत नसेल, तर आपण सूर्यनमस्कार जरी म्हटला तरी चालेल. म्हणजे कुठलं म्हणायचं? ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम खगाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भानुदासाय नमः, ओम हिरण्यगर्भाशाय नमः, ओम मित्राय नमः. अशा प्रकारे सूर्य महाराजांची जी नामं आहेत किंवा नावं आहेत, ते नामस्मरण त्या मंत्र सूर्यनमस्कार करताना आपल्याला करायचं आहे. जर आपल्याला हे सगळी नावं पाठ नसतील, आपण एवढं तरी म्हणू शकतो, की ओम सूर्याय नमः म्हणजेच सूर्य किंवा भास्कराय नमः किंवा खगाय नमः, आदित्याय नमः. आदित्य बी सूर्यनारायणचंच नाव आहे. सूर्यनारायण महाराजांचंच किंवा मित्राय नमः. मित्राय सूर्य आपला मित्र आहे ना, कारण सूर्य नसता तर आपली कल्पनाही करू शकत नाही पृथ्वीची. म्हणून तो आपला मित्र आहे. आपल्याला सगळे हे सूर्यामुळं तर आपली पृथ्वीचं संचलन चालत असतं किंवा खगायन मग जितकी नावं तुम्हाला येतील तितकी घेऊन आपण दर्शन करून सूर्य महाराजांना जलार्पण करायचं. ही झाली 4थी स्टेप. त्यानंतर 5वी स्टेप. आपण आता आपल्या दैनंदिन ह्याच्यासाठी बाहेर निघतोच. तर निघण्यापूर्वी आपल्या घरातील आई-बाबा जे आहेत, म्हणजे आपले पॅरेंट्स किंवा आपले आई-वडील यांचं दर्शन करायचं आहे. आणि ज्यांचे आई-वडील हयात नाहीत,
त्यांनी त्यांच्या फोटोचं, तसबिरीचं दर्शन केलं तरी चालतं. आणि घरात काही कारणानं तसबीरही लावलेली नसेल किंवा उपलब्ध नसेल, तर आपण त्यांची प्रतिमा डोळ्यापुढे आपल्या आई आणायचे. डोळे झाकून आपल्या आईचा चेहरा, आपल्या वडिलांचा चेहरा समोर आणून दर्शन करायचं आहे. आणि ही झाली 5वी स्टेप. त्यानंतर आपण घरातले जे कुलदैवत असेल, कुलदेवतेचा फोटो आपल्या घरात असतोच किंवा मूर्ती असते, त्याचं दर्शन करायचं. ही झाली 6वी स्टेप. जर कुलदेवतेचा फोटो उपलब्ध नसेल काही कारणानं, तर आपण कुलदेवता जी काय आपली कुलदेवता असेल, तिचं नामस्मरण करून आता उदाहरणार्थ आपली तुळजाभवानी. जय तुळजाभवानी माताय नमः किंवा तुळजाभवानी माता की जय किंवा आई राजा उदो उदो असं म्हणून नमस्कार करायचा आहे. हे झाली 6वी स्टेप. आणि 7वी स्टेप अगदी जाताना, घराच्या बाहेर पडताना आपल्या घर जिथं आपण राहतो त्या वास्तुपुरुषाला किंवा वास्तुदेवतेला नमस्कार करायचा. आपण जे वास्तुदेवता आहे, तर घराकडं बघून आपण मनामध्ये जरी नमस्कार केला किंवा अगदी असं नमस्कार करून त्या वास्तुदेवतेला आपला उजवा पाय घराच्या बाहेर टाकायचा. पहिल्यांदा उजवा पाय बाहेर टाकून आपण बाहेर निघायचं आपल्या दैनंदिन कामासाठी. जर एवढ्या गोष्टी आपण 7 स्टेप जर दररोज केल्या, तर आपला दिवस 101% आनंदात जाणार म्हणजे जाणारच. आणि सकारात्मक जाणार आणि कुठलंही काम आपण असो ते यशस्वी होणार किंवा त्या कामामध्ये अडथळे येणार नाहीत किंवा समजा अडथळे जरी आले, तरी ते काम दुसऱ्या टप्प्यात किंवा तिसऱ्या टप्प्यात तरी होणार म्हणजे होणार, यशस्वी होणारच. म्हणजे ते काम अर्धवट राहणार नाही. तर दररोज आपण जर या 7 स्टेप फॉलोअप केल्या, तर आपलं दैनंदिन जे जीवन आहे ते तर सुखकर होतच होतं, परंतु आपलं मनस्थिती पण आनंदी राहते आणि ऊर्जावान राहते, एनर्जेटिक राहते, पॉझिटिव्ह राहते आणि आपला दिवस आनंदात मजेत जातो. आणि समजा का एखाद्या दिवशी दुःख असेल, काही वाईट घटना किंवा काही हे घडणार असतील, म्हणजे शनीचा दोष असेल किंवा राहूकाळ असेल, तर त्या घटना जरी घडल्या, तरी त्यातून आपण सही सलामत अ, बाहेर पडतो किंवा आपणाला त्यापासून कुठलं जास्त इजा होणार नाही. म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे काही होणार असला पत्रिकेत, तर त्यातून आपण निर्विघ्नपणे ते बाजूला होऊया. होतं. इतकी ताकद या सूर्यनमस्कारमध्ये आणि आपल्या आई-वडिलांच्या दर्शनामध्ये आणि वास्तूच्या दर्शनामध्ये आहे. आणि असं म्हटलं जातं, वेल बिगिनिंग इज अ हाल्फ डन. कारण कुठलीही सुरुवात जी आहे, कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन म्हटलं जातं. म्हणून दिवसाची जर सुरुवात अशी अगदी आपण अ, अ, आपल्या तळ हे जे तळवे आहेत त्याच्याकडं पाहत कराग्रे वसते वगैरे मंत्र म्हणून कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुलितो गोविंदो सॉरी कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुलितो गोविंदो प्रभाते करदर्शनम म्हणून हात अलगदपणे डोळ्यावरनं पूर्ण चेहऱ्यावरनं फिरवायचं आहे. म्हणजेच आपल्याला या ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे, ती आपल्यामध्ये समाविष्ट होते आणि दिवसाची सुरुवात आनंदात होते. आणि कुठलंही काम जर फ्रेश मूडमध्ये झालं, तर एंडसुद्धा त्याचा फ्रेश मूडमध्येच होतो. दिवस अगदी आनंदात आपणाला जातो आणि असं आपल्याला प्रत्येक दिवशी करायचं आहे. हा विधी होण्यासाठी फार तर एक 5 मिनिटाचा अवधी लागतो. म्हणजे या सगळ्या 7-7 स्टेप करायला किती 5 मिनिटं सफिशियंट आहे. म्हणजे सूर्याला जल वाहणं एखादा मिनिट धरूया. नाही उठल्या-उठल्या आपल्याला हे करायचं आहे कराग्रे वसते लक्ष्मी. त्याच्यासाठी एक अर्धा मिनिट धरूया. पुन्हा भूमीचं दर्शन म्हणजे पृथ्वी मातेचं दर्शन, म्हणजे 1 मिनिटाचं काम. त्यानंतर सूर्याला अर्घ्य देणं हे दुसरा मिनिट, दुसरा 2 मिनिटाचं काम. त्या वेळेलाच आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर घरातील जे वडीलधारे आहेत त्यांना नमस्कार करणे आणि एक्सक्यूज मी किंवा कुलदेवतेला नमस्कार केला म्हणजे साधारणतः या सगळ्या विधीसाठी 5 मिनिटं सफिशियंट आहे. तर आपण जर दिवसातून 5 मिनिटं सकाळी हा वेळ काढला आणि या गोष्टी केल्या, तर नक्की 101% दिवस आनंदी आणि उत्साही, एनर्जेटिक, पॉझिटिव्ह जाणार म्हणजे जाणारच. त्यात कुठलंही शंका नाही. I hope all of you guys understand today's topic very well.
And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho, Jai Shiva.